बेळगावमध्ये ठेवीदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून हजारो कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या शिवम असोसिएट्स संस्थेचे मालक शिवानंद निलनवर यांच्यावरील अंमलबजावणी संचालनालयाच्या छाप्यानंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे। ईडीच्या प्राथमिक तपासानुसार संस्थेने सुमारे 2110.97 कोटींच्या ठेवी जमा केल्या असून त्यापैकी 1777.08 कोटींच्या रकमेचा अद्याप मागोवा लागलेला नाही। मंगळूर येथील ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने 7 ऑगस्ट रोजी बेळगाव, चिकोडी आणि निपाणी परिसरातील विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले। ही कारवाई माळमारुती पोलीस ठाण्याच्या बर्ड्स कायदा आणि कर्नाटक ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायदा 2004 अंतर्गत दाखल झालेल्या FIRच्या आधारे करण्यात आली आहे। तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। नवीन गुंतवणूकदार आणणाऱ्या एजंट आणि मध्यस्थांना 0.5% कमिशन दिलं जात होतं। तसेच जमा झालेली रक्कम विविध व्यावसायिक, वैयक्तिक आणि मध्यस्थांच्या बँक खात्यांमधून वळवण्यात आली। काही निधी शेअर दलाल, मुदत ठेवी, नातेवाईक आणि इतर लाभार्थ्यांच्या खात्यांमध्येही वर्ग करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। छापेमारी दरम्यान अपहारातून मिळालेल्या पैशांची निर्मिती, त्यांचे हस्तांतरण, विविध स्तरांतर लपवणे आणि इतर ठिकाणी गुंतवणूक केल्यासंबंधीची कागदपत्रे व डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले। बँक व्यवहार, मालमत्तांमधील गुंतवणूक आणि संबंधित व्यक्ती व संस्थांशी झालेल्या आर्थिक व्यवहारांचा तपास सध्या सुरू असल्याचे ईडीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। ಫ್ರೆಂಡ್ಸ್, BSCಯ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಸೇಲ್ ಈಗಾಗಲೇ ಆರಂಭವಾಗಿದೆ। BSC ಡಬಲ್ ಡೀಲ್ಸ್ ಡಬಲ್ ಖುಷಿ। ಇಲ್ಲಿ ಸೀರೆಗಳು, ಲೇಡೀಸ್ ವೇರ್, ಮೆನ್ಸ್ ವೇರ್ ಮತ್ತು ಕಿಡ್ಸ್ ವೇರ್ನ ಹೊಸ ಕಲೆಕ್ಷನ್ಗಳ ಮೇಲೆ 10+10% ಆಫ್ ಸಿಗ್ತಿದೆ। ಅಂದ್ರೆ ಡಬಲ್ ಡೀಲ್ಸ್ ಡಬಲ್ ಖುಷಿ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇನ್ನೇಕೆ ತಡ? ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದವರೊಂದಿಗೆ BSCಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮತ್ತು ಈ ಅದ್ಭುತ ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಆಫರ್ನ ಪ್ರಯೋಜನವನ್ನ ಪಡೆದಿರಿ। BSCಯ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಸೇಲ್, BSC ಡಬಲ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್, ಡಬಲ್ ಡೀಲ್ ಡಬಲ್ ಖುಷಿ।